सांगितलं की हे नंतरचं कर्ज आम्ही मार्च मध्ये पुनर्गठित करू। पुनर्गठनाची या ठिकाणी मागणी नाही आहे, कर्ज माफीची मागणी अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे सरसकट कर्जमाफीचा जो शब्द दिला होता, 7/12 कोराचा जो शब्द दिला होता, तो शब्द हे सरकार पाळत नाही अध्यक्ष महोदय। हे सरकार अध्यक्ष महोदय या ठिकाणी पुन्हा एकदा एकीकडे 25,000चा विश्वासघात आहे, 25,000 देत नाही अध्यक्ष महोदय, आणि दुसरीकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी 7/12 कोरा हे वचन पाळलं जात नाहीये। आणि म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अध्यक्ष महोदय, आणि या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी मी सभात्याग करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय 2 लाखापर्यंत आमच्या सरकारने 2015 पासून थकीत असणाऱ्या कर्जाची काळजी घेतलेली आहे, ते बघवलं नाही। आमच्या सरकारने घेतलेला निर्णय हा कोणत्याही अटी आणि शर्ती सोडून आहे। सरकारने थेट त्या कर्ज ते थकलेलं आहे त्याच्या अकाउंटवर पैसे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोणालाही फॉर्म भरायची गरज नाही, कोणालाही स्वतःच्या पत्नीला घेऊन रांगेत जाऊन उभं राहायची गरज नाही, कोणालाही ऑनलाईन जाऊन काही घोटाळे करायची गरज नाही, कोणालाही हेलपाटे करायची गरज नाही। आमचं सरकार शेतकऱ्याच्यासाठी अगदी मोकळेपणाने कर्जमाफी देते आहे। एक कर्जमाफी 35,000 कोटीची जाहीर करणं आणि देणं 17 किंवा 18,000 कोटीची असला व्यवसाय असला धंदा आमचं सरकार करत नाही। जे बोलतोय तेवढंच करताय, आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिशय मोकळेपणाने सगळ्यात मोठी कर्जमाफी ही होणार आहे, आणि ती कर्जमाफीचा आकडा ज्यावेळी शेवटी एकत्रित केला जाईल तो यांनी दिलेल्या कर्जमाफीपेक्षा कितीतरी मोठा होणार आहे। आम्ही आकडा हा बोलत नाही, तर आम्ही पूर्ण मोठी तयारी केलेली आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या रंजल्या गांजलेल्या शेतकऱ्याला पूर्ण दिलासा देण्याचा हा अतिशय क्रांतिकारक ऐतिहासिक निर्णय उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला। उद्धव ठाकरे यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदनास ते पात्र आहेत। मुख्य विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचं कौतुक करायला पाहिजे होतं। विरोधी पक्ष नेत्यांनी या महाराष्ट्रातल्या कर्जमाफीला जे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला त्याबद्दल समाधान व्यक्त करायला पाहिजे होतं, पण प्रत्येक गोष्टीत खोच काढणे आणि काहीतरी हुडकून काढणे आणि नाराजी व्यक्त करणे हे पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष करतोय, याचा खेद आम्हाला वाटतोय, त्याचा आम्ही निषेध करतो। सन्माननीय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी शेतकऱ्याला सरसकट बिना अटीने जी कर्जमाफी घोषित केली 2 लाखापर्यंतची, या संवेदनशील शेतकऱ्यांसाठी एक समर्पित भावना, शेतकऱ्यांचं दुःख आणि त्यांची समस्या लक्षात घेऊन या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार केला आहे। मी महाविकास आघाडी सरकारचा मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो, आणि आपण पुन्हा शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहाल, त्यांना संकटातून काढण्याचं काम आपण केलं आहे, त्याबद्दल शुभेच्छा देतो। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्याच्या पीक कर्जाबाबतीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचा तपशील नंतर योग्य वेळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मंत्रिमंडळाच्या संबंधात जाहीर होईल। महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री यांनी विदर्भाच्या विकासासंबंधीची भूमिका या ठिकाणी घेतली। मला आठवतं की जेव्हा या देशामध्ये या भूमीवर हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे साहेब हे या ठिकाणी विदर्भात आले होते, अमरावतीला त्यांनी घोषणा केली होती की मी जरी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने नसलो तरी मी संपूर्णपणे विदर्भाचा विकास जेव्हा माझी सरकार येईल तेव्हा केल्याशिवाय राहणार नाही। आणि आज त्यांनी त्या निमित्ताने विदर्भाच्या बद्दल जी आस्था दाखवली सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि विदर्भाचे सुपुत्र असूनही विरोधी पक्षनेत्यांनी
या ठिकाणी या बाबींवर वॉकआउट केलं, त्यांचा निषेध या ठिकाणी